रोज सकाळी उठायचं, ऑफिसला जायचं, मशीनसारखं काम करायचं आणि रात्री थकून झोपायचं. आजच्या या विशेष विश्लेषणात आपलं स्वागत आहे. आज आपण अशा एका प्रवासाला जाणार आहोत जो तुमचा आणि माझ्या साध्या रोजच्या धावपळीला थेट ह्या मोठ्या आणि गुंतागुंतीच्या सिस्टमच्या अपयशाशी जोडतो. आपण सगळेच एका अशा भ्रमात जगत आहोत जिथे सगळं काही एकदम नॉर्मल वाटतं. पण खरंच तसं आहे का? आपण फक्त एक मूक प्रेक्षक म्हणून जगत आहोत की खऱ्या अर्थाने जागरूक नागरिक आहोत? चला याच्या मुळाशी जाऊया. विचार करा, आपण मशीनसारखं काम करत आहोत, पण माणूस म्हणून खरंच जगत आहोत का? हा विचार आतून हादरून टाकणार आहे. दररोज तोच लूप. कॉम्प्युटर सुरू होतो, शेकडो मेल्स येतात, टास्क कंप्लीट होतात, पण मन कुठेतरी रिकामच राहतं. कामाचा दिवस संपतो, पण हातात समाधान उरत नाही. सगळ्यांना वाटतं की बाबा जॉब आहे, सॅलरी येतेय, मग प्रॉब्लेम काय? पण बॉस हा फक्त शरीराचा किंवा कामाचा थकवा नाहीये. हे आपल्या आयुष्यातून अर्थ हरवण्याचं दुःख आहे. खरी अडचण नेमकी इथेच आहे. पैसा पोट नक्कीच भरतो, पण मन फक्त एका उद्देशाने, एका पर्पजने भरतं. फक्त जगण्यासाठी आणि महिन्याच्या पगारासाठी काम करणं आणि आपल्या कामातून काहीतरी अर्थपूर्ण साध्य करणं, यात जमिनी आसमानाचा फरक आहे. जेव्हा कामात कोणताही पर्पज नसतो ना, तेव्हा माणूस आतून हळूहळू खोखरला जातो. म्हणूनच स्वतःला हा प्रश्न विचारणं खूप गरजेचं आहे की आपण जे करतोय ते का करतोय? आपला वाय काय आहे? जोपर्यंत आपण आपल्या कामाला अर्थ देत नाही, तोपर्यंत आपण माणूस म्हणून पुढे जाऊच शकत नाही. आता ह्या वैयक्तिक संघर्षातून थोडं बाहेर पडूया आणि मोठ्या चित्राकडे बघूया. ब्रेकिंग न्यूज की मोडकळीस आलेलं सत्य. तुम्ही काम संपवून घरी येता आणि माहिती मिळवण्यासाठी टीव्ही लावता, पण तुम्हाला मिळणारी ही माहितीची सिस्टमच मुळात कशी कोलमडून पडली आहे हे समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आजकाल ब्रेकिंग न्यूजचा आवाज इतका वाढलाय की त्यात सत्याची कुजबूज कोणाला ऐकूच येत नाही. आज पत्रकारितेसमोर 4 मोठे आणि भयंकर धोके आहेत. पहिलं म्हणजे TRP आणि क्लिकबेट संस्कृती, जिथे बातमी सत्यासाठी नाही तर फक्त व्ह्यूज मिळवण्यासाठी बनवली जाते. दुसरं, कॉर्पोरेट आणि राजकीय दबाव. इथे सत्यापेक्षा संबंध जपणं जास्त महत्त्वाचं झालंय. तिसरं म्हणजे पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न, ज्यामुळे ग्राउंडवरचं खरं रिपोर्टिंग धोक्यात आलंय. आणि चौथं, सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरणारी फेक मार्केटची खोटी माहिती. या सगळ्यामुळे खऱ्या इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझमचा अक्षरशः मृत्यू होत आहे. बातम्या आता सत्य सांगत नाहीत, त्या फक्त तुमचं लक्ष वेधून घेण्यासाठी मॅन्युफॅक्चर केल्या जात आहेत. या सगळ्या गोंधळात एकच सर्वात मोठा उपाय आहे, आणि तो म्हणजे फर्स्ट बी राईट, देन बी फास्ट. म्हणजे वेगापेक्षा अचूकता महत्त्वाची. आजकाल अँकर्स ओरडत आहेत, पॅनलिस्ट एकमेकांवर खेकसत आहेत आणि सामान्य प्रेक्षक या आरडाओरड्यात सत्य शोधत बसलाय. या एक्सक्लुझिव्हच्या शर्यतीतून बाहेर पडून मीडियाने पुन्हा एकदा फॅक्ट चेकिंग आणि अचूकतेकडे वळण्याची प्रचंड गरज आहे. आता थोडं आणखी झूम आउट करूया. हा तुटलेला मीडिया आणि आपली कामाची धावपळ, याचा फायदा नेमकं कोण घेतं? सत्तेत बसलेली सिस्टीम समाजावर कंट्रोल मिळवण्यासाठी या परिस्थितीचा कसा गेम करते ते बघा. इतिहास आता आपोआप घडत नाही, तो डिझाईन केला जातो. याची एक पूर्ण पाईपलाईन आहे. स्टेप 1, एखादी घटना घडते. स्टेप 2, त्यातून सत्य बाजूला काढलं जातं आणि सोयीचं सत्य समोर आणलं जातं. स्टेप 3, मीडिया या सोयीच्या सत्याला लाऊडस्पीकर लावून मोठं करतो. आणि स्टेप 4, तुमचं आणि माझं लक्ष मूळ प्रश्नांवरून पूर्णपणे विचलित केलं जातं. आपण फक्त टीव्हीकडे बघत टाळ्या वाजवतो, कारण आपल्याला वाटतं जे स्क्रीनवर दिसतंय तेच सत्य आहे. हे कसं काम करतं बघा. एका बाजूला आहेत आपले खरे प्रश्न, म्हणजेच बेरोजगारी आणि महागाई. आणि दुसऱ्या बाजूला काय आहेत? मॅन्युफॅक्चर्ड डिस्ट्रॅक्शन्स, म्हणजे जाणीवपूर्वक निर्माण केलेले मुद्दे, जसे की धर्म, राष्ट्रवाद आणि सुरक्षेची भीती. सत्तेच्या हातात हा एक रिमोट कंट्रोल असल्यासारखा आहे. जेव्हा सिस्टम फेल होते तेव्हा लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी या भावनिक मुद्द्यांचं बटन दाबलं जातं. लोक एकमेकांवर बोट दाखवण्यात इतके गुंततात की सत्तेकडे कुणी बोटच दाखवत नाही. गेम चेंजर स्ट्रॅटेजी आहे. टीव्हीच्या या आभासी जगातून आता जरा घराबाहेर पडा आणि वास्तवात या. आपल्या पर्यावरणाचं काय चाललंय? सिस्टीमच्या या भयंकर उदासीनतेची किंमत आपण आपला श्वास देऊन चुकवतोय. आपला श्वास आणि राजकारण यांचं खूप जवळचं पण अत्यंत घातक कनेक्शन बनलं आहे. आपण रोज एअर क्वालिटी इंडेक्सबद्दल ऐकतो, बरोबर? पण खरं सांगू, तो आता क्वालिटी मिसिंग इंडेक्स झालाय. शहरांवर धुराचं सावट आहे, झाडं बेसुमार कापली जात आहेत आणि नेते काय करतायत? फक्त पोकळ आश्वासने.
हवा सुधारेल असं भाषणांमध्ये सांगितलं जातं, पण प्रत्यक्षात मोजण्यासारखी एकच गोष्ट उरली आहे, ती म्हणजे कृतीचा पूर्ण अभाव. आपण खरंच श्वास घेतोय की फक्त विषारी धूर गिळतोय? इथला विरोधाभास तुम्हाला अस्वस्थ करेल. एका बाजूला सिस्टीम काय करते? फक्त मीटिंग्स, फायलींचे ढिगारे, फोटो सेशन्स आणि मोठ्या मोठ्या घोषणा. पण दुसऱ्या बाजूला पर्यावरणाला खरंच कशाची गरज आहे? आपल्याला मजबूत पब्लिक ट्रान्सपोर्ट हवंय, लावलेली झाडं जगवणं हवंय, प्रदूषणाचं रिअल टाईम मॉनिटरिंग आणि बांधकामाच्या धुळीवर कडक कंट्रोल हवाय. फक्त खड्डे खोदून झाडं लावली आणि फोटो काढले म्हणजे काम झालं नाही बॉस, ती जगली पाहिजेत. आपल्याला आता घोषणा नकोत, तर थेट आणि ठोस ॲक्शन हवीय. मग आता प्रश्न हा आहे की या सगळ्यातून बाहेर कसं पडायचं? मूक प्रेक्षक म्हणून राहायचं की जागरूक नागरिक बनायचं? आपल्याला फक्त तक्रार करत बसायचं नाहीये. या चक्रातून बाहेर पडण्यासाठी आपण काही अत्यंत पॉवरफुल पावलं उचलू शकतो. सगळ्यात आधी स्वतःपासून सुरुवात करा. तुमच्या कामामागचं तुमचं वाय शोधा आणि तुमच्या दिनचर्येला एक नवा अर्थ द्या. दुसरं, जे खरंच स्वतंत्र आणि निर्भीड पत्रकारिता करतायत त्यांना सपोर्ट करा. तिसरं, व्हॉट्सॲप किंवा सोशल मीडियावर काहीही शेअर करण्यापूर्वी त्याची सत्यता नक्की तपासा. चौथं, पर्यावरणासाठी नुसत्या घोषणांवर टाळ्या वाजवू नका, तर ठोस कृतीची मागणी करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कायम का हा प्रश्न विचारा. जे डोळ्यासमोर सहज उभं केलं जातं तेच अंतिम सत्य मानू नका. प्रेक्षकाच्या भूमिकेतून बाहेर पडून प्रश्न विचारणारा नागरिक बनण्याची आता वेळ आली आहे. आणि म्हणूनच या संपूर्ण विश्लेषणाच्या शेवटी एक अत्यंत कडक आणि महत्त्वाचा प्रश्न मी तुमच्यासमोर ठेवतोय. सत्ता फक्त कथा लिहिते, पण नागरिक इतिहास घडवतात. मग आता आपण काय करणार आहोत? आपण फक्त ती सोयीस्कर कथा ऐकून मूकपणे टाळ्या वाजवणार आहोत, की जागरूक राहून सिस्टमकडे उत्तरांची मागणी करणार आहोत? या मोठ्या सिस्टममध्ये आपली भूमिका नक्की काय आहे याचा आजच नव्याने विचार करा. जागरूक राहा, प्रश्न विचारत राहा आणि हो, हा विचार पुढे नक्की घेऊन जा.